आणखी एक मोठी बातमी, पूंछ मधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब वरती पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये 3 शीख नागरिकांचा मृत्यू झालाय। या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। शिरोमणी अकाली दलानं मृत शीखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली। पाकचा हा भ्याड हल्ला असून यामध्ये हकनाक निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचं त्यांनी सांगितलं। पूंछ मधल्या पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब वरती पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये 3 शीख नागरिकांचा मृत्यू झाला। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारत पुन्हा कधी एअर स्ट्राईक करून दणका देऊ शकते अशी भीती पाकला सतावते आणि त्यामुळेच पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर आणि सियालकोटमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। शेखपूर, कसूर या परिसरातली गावं सुद्धा गावच्या गावं रिकामी करण्यात आलेली आहेत। कालच्या भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलेत आणि त्यामुळे आता सुरक्षिततेच्या दृष्टीनं लोकांना स्थलांतरित केलं जातंय। ही दृश्य आहेत, लोक भाग सोडून आपला एरिया सोडून दुसरीकडे निघून चालली आहेत। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली ती म्हणजे पाकिस्तानमध्ये भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक दहशतवाद्यांचे तळ नष्ट केलेले आहेत। सीमेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारताच्या कारवाईमध्ये उद्ध्वस्त झाले। सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पाक व्याप्त काश्मीरमधले हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होताना जवळून पाहिले आणि पाक व्याप्त काश्मीरच्या कोटली आणि रावलाकोट या परिसरातले दहशतवादी तळ भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त करून पाकला एक प्रकारे चांगलाच दणका दिलाय। या काही खुणा आहेत जिथे हल्ल्याच्या या खुणा दिसत आहेत। पीओके मधल्या कोटली रावलाकोट इथले दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत आणि या ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेलाय। आणखी एक महत्त्वाची अपडेट यातली, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे। पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवरती पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं रात्रीपासून गोळीबार सुरूच आहे। पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पाककडनं सुरू असलेल्या या गोळीबारामुळे आज जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरीतील शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलेली आहेत। एलओसी जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ले करून पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवरती हल्ले करून ते उद्ध्वस्त करून टाकलेत। यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आले आणि या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय। दरम्यान पाककडनं करण्यात आलेल्या या गोळीबारात भारतीय जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाला होता। त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी दिनेश शर्मा यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु यात त्यांना अपयश आलं आणि दिनेश शर्मा यांना वीरमरण आलं। तर याच ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीबाबत माहिती दिली असून संसद भवनातल्या ग्रंथालय इमारतीमध्ये बैठक पार पडणार आहे। देशाच्या सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या बैठकीत किरेन रिजिजू ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांना माहिती देणार असून त्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतील।